सीईटी, जेई, एनईटी याच्यासारख्या ज्या एक्झाम्स आहेत, त्या एक्झाम्स मध्ये दरवर्षी आयनिक इक्विलिब्रिया या चॅप्टर वरती क्वेश्चन्स विचारले जात असतात. पीएच, पीओएच, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, कॉमन आयन इफेक्ट याच्यावरती खूप सोपे एमसीक्यूज असतात, पण तरीही फक्त त्या कन्सेप्ट नीट क्लिअर न झाल्यामुळं एमसीक्यूज अवघड वाटत राहतात. एक गोष्ट लक्षात घ्या, सीईटी सारख्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये फक्त फॉर्म्युला पाठ करून चालत नाही. त्याच्या बरोबरीनं पीवायक्यू सॉल्व्ह करणं, एमसीक्यू स्वतः सॉल्व्ह करून बघणं, त्याच्या बरोबरीनं त्याच्या मागची जी कन्सेप्ट आहे ती नीट समजलेली असणं. म्हणजे तुम्हाला कितीही ट्रिकी क्वेश्चन विचारलेला असेल तरी त्या ट्रिकी क्वेश्चन मध्ये नेमकी कुठं ती मेख आहे हे ओळखता आलं पाहिजे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आयनिक इक्विलिब्रिया या चॅप्टरचे काही पीवायक्यू सॉल्व्ह करून बघणार आहे. हे पीवायक्यू सॉल्व्ह करत असताना मी काही डायरेक्टली ए बी सी असे आन्सर्स सांगणार नाहीये, तर त्याच्या मागची प्रत्येक एमसीक्यूच्या मागे जी काही कन्सेप्ट असेल ती एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्यामधनं तुमची तयारी जास्त चांगली होईल. फक्त एक रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी नोटबुक, पेन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉगबुक घेऊन बसा. स्वतःहून सॉल्व्ह करून बघा एमसीक्यूज. व्हिडिओ पॉज करा आणि मग तो व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला ते कसं सॉल्व्ह करता येईल, त्याच्या मागे काही ट्रिक वापरता येऊ शकते का, काही शॉर्टकट वापरता येऊ शकतो का, हे सुद्धा बघता येऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या कन्सेप्ट काही क्लिअर नसतील, तुम्हाला जर असं लक्षात आलं की हे एमसीक्यूज मला सॉल्व्ह करता येत नाहीयेत, काहीतरी अवघड जातंय किंवा चुकतायत मी सांगत असलेली आन्सर्स, तर याच्या आधी आयनिक इक्विलिब्रिया चॅप्टर वरती मी वन शॉट व्हिडिओ टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण कन्सेप्ट एक्सप्लेन केलेले आहेत आणि त्याच्या बरोबरीनच सेम चॅप्टर वरचे सगळे न्यूमरिकल्स असलेला पण एक वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो बघून घ्या, म्हणजे मग तुमच्या आधी कन्सेप्ट क्लिअर होतील आणि मग एमसीक्यू सॉल्व्ह करायला या. म्हणजे तुम्हाला नक्की, मला असं वाटतंय की एमसीक्यू जास्त चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केले जातील. अजून एक गोष्ट म्हणजे याच्यात तुम्हाला जर या चॅनलवरच्या जर कंटेंट्स जर आवडत असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर सुद्धा करा. सो आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, पहिला एमसीक्यू. अ सबस्टन्स कंटेनिंग हायड्रोजन and releasing H plus in aqueous medium is acid. Identify the theory suggesting this concept. बघा, याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, तर सबस्टन्स मध्ये हायड्रोजन असला पाहिजे, एच प्लस आयन दिला पाहिजे, हे बरोबर. पण सगळ्यात महत्वाचं इथं मेन्शन केलेलं आहे त्यांनी ऍक्वियस मीडियम. सो ऍक्वियस मीडियम यूज करणारी थिअरी कुठली? आरेनियस थिअरी. बाकीच्या ज्या थिअरीज आहेत त्याच्याप्रमाणे ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी जी असते, ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी याच्याप्रमाणे ऍसिड काय असतं? ऍसिड इज एच प्लस आयन डोनर आणि बेस इज एच प्लस ऍक्सेप्टर. लिव्हिस थिअरी प्रमाणे, लिव्हिस थिअरी, ऍसिड इज इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर and base is electron pair donor. आर्रेनियस ही थिअरी अशी आहे, आर्रेनियस थिअरी प्रमाणे ऍसिड इज एच प्लस आयन डोनर, बेस इज ओ एच मायनस आयन डोनर. पण महत्वाची गोष्ट काय, तर त्याच्यामध्ये ऍक्वियस मीडियम असलं पाहिजे, तरच ऍसिड आणि बेसला कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट, आयडेंटिफाय कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर इन द फॉलोइंग रिॲक्शन. बघा, एक रिॲक्शन दिलेली आहे आणि कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर असं मेन्शन केलेलं आहे. ही जी कन्सेप्ट आहे कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअरची, ही ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी मधली आहे. या थिअरीमध्ये आत्ताच आपण बोललो की ऍसिड इज एच प्लस आयन डोनर. मी पुन्हा एकदा इथं लिहून ठेवतो, एच प्लस आयन डोनर इज ऍसिड and H plus ion acceptor is a base. ओके. सो आता अशी जर रिॲक्शन आपल्याला दिलेली असली, कुठलीही रिॲक्शन असेल, आत्ताची ही रिॲक्शन कन्सिडर करू आपण, तर काय करायचं,
याच्यामध्ये लेफ्ट हँड साईडला जे रिॲक्टन्स आहेत त्याच्यापासून राईट हँड साईडचं काय मिळू शकतं याचा विचार करायचा. म्हणजे काय, म्हणजे समजा लेफ्ट हँड साईडला हा HCl दिसला आपल्याला, तर HCl पासून रिॲक्शनच्या राईट हँड साईडचं काय तयार होईल, H3O प्लस तयार झालेलं दिसेल का Cl मायनस, H प्लस आयन देण्यामधनं किंवा घेण्यामधनं. तर HCl याच्यामध्ये Cl आहे, याचा अर्थ हा Cl मायनस तयार होत असला पाहिजे. ओके, HCl पासनं मी इथं लिहितो, HCl पासनं Cl मायनस तयार झालेला असेल. मग आता याच्यामध्ये ज्या कुठल्या स्पीशीज मध्ये हायड्रोजन जास्त दिसतील तो ऍसिड, ज्याच्याकडे हायड्रोजन कमी दिसतील त्याला म्हणायचं बेस. सो HCl आणि Cl मायनस हे एकमेकांचे कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेयर्स आहेत असं आपण म्हणणार आहे. आता अशा पद्धतीचं इकडे काय तयार झालेलं दिसतंय असं बघूयात आपण. बघा, चेक करा. जर HCl पासून Cl मायनस तयार झालेला असेल तर याचाच अर्थ असा होत असतो की H2O आणि H3O प्लस हे सुद्धा ऍसिड बेस पेअर आहेत. मी इथं लिहितो H2O पासून राईट हँड साईडला H3O प्लस तयार झालेलं आहे. यांच्या सुद्धा स्ट्रक्चर मध्ये सिमिलॅरिटी आहे, फक्त फरक काय पडलाय तर हायड्रोजन कमी आहे का जास्त आहे एवढाच फरक पडलेला आहे. सो ज्याच्याकडे हायड्रोजन त्यातले जास्त त्याला म्हणायचं ऍसिड, ज्याच्याकडे कमी आहेत त्याला म्हणायचं बेस. सो यातलं कुठली पेअर आपल्याला ऑप्शन मध्ये दिसतीये तेवढं चेक करायचं. काय दिसत आहे, H3O प्लस अँड H2O. नेक्स्ट बघा, सिमिलर एक रिॲक्शन दिलेली आहे. रिव्ह्यू द इक्विलिब्रियम अँड चूज द करेक्ट स्टेटमेंट. बघा बरं, आत्ताचीच कन्सेप्ट आहे, कॉन्ज्युगेट ऍसिड बेस एवढंच सांगतायत, म्हणजे पुन्हा सेम कन्सेप्ट आपल्याला अप्लाय करायचे. बघा, HClO4 याच्यापासून राईट हँड साईडचं काय तयार झालं पाहिजे, ClO4 मायनस. सो कुणाकडं हायड्रोजन जास्त आहेत तो ऍसिड, ज्याच्याकडे कमी आहेत तो बेस. या पद्धतीने आपल्याला चेक करायचं, म्हणजे उरलेली सुद्धा पेअर आहे एकमेकांसाठीची. यातला ऍसिड कोण आणि बेस कोण, H2O आणि H3O प्लस मधला H3O ऍसिड झाला कारण त्याच्याकडे हायड्रोजन जास्त आहेत, म्हणजेच H2O इज अ बेस. सो आता त्याप्रमाणेच काय येईल बघा, आन्सर डी, ClO4 मायनस is conjugate base of HClO4. Next, which of the following is the strongest conjugate base? तर एक महत्वाची कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट आधी नीट समजून घ्या. स्ट्रॉंगेस्ट आहे का विकेस्ट आहे, किंवा सिक्वेन्स मध्ये लावून दाखवा बेसच्या स्टॅबिलिटी प्रमाणे किंवा स्ट्रेंथ प्रमाणे, किंवा ऍसिडच्या स्टॅबिलिटी प्रमाणे आणि स्ट्रेंथ प्रमाणे. हे क्वेश्चन्स खूप वेळेला विचारले जातात. सो आपल्याला काय कन्सिडर करायचंय, विच ऑफ द फॉलोइंग इज द स्ट्रॉंगेस्ट कॉन्ज्युगेट बेस. आता स्ट्रेंथ जी असते, स्ट्रॉंग कॉन्ज्युगेट बेस, हे कधी असू शकतं, तर याचा जो कॉन्ज्युगेट ऍसिड असेल, याचं कॉन्ज्युगेट ऍसिड तो वीक असला पाहिजे. जर कॉन्ज्युगेट बेस स्ट्रॉंग तर त्याचं कॉन्ज्युगेट ऍसिड वीक. जर कॉन्ज्युगेट ऍसिड स्ट्रॉंग तर त्याचा कॉन्ज्युगेट बेस वीक असं असतो. उलट असतं. कशामुळं, एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. बघा, HCl इज स्ट्रॉंग ऍसिड. हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, म्हणजेच हा H प्लस प्लस Cl मायनस हा तयार करू शकणार आहे. मग आता जर एकाच डिरेक्शनला ही रिॲक्शन जातीये, HCl पासून H प्लस आयन्स पण तयार होत आहेत आणि Cl मायनस आयन्स पण तयार होत आहेत, तर याचा अर्थ होत असतो की ऑपोजिट डिरेक्शनची रिॲक्शन खूप कमी होईल, म्हणून तर तो स्ट्रॉंग आहे. फॉरवर्ड डिरेक्शनची प्रोसेस जास्त होतीये बॅकवर्ड पेक्षा. बॅकवर्ड रिॲक्शन होत नाहीये याचाच अर्थ H प्लस आयन्स हा Cl मायनस ऍक्सेप्ट करत नाहीये. मग Cl मायनस जर ऍक्सेप्ट करत नाहीये याचा अर्थ हा Cl मायनस हा वीक बेस असला पाहिजे. हा वीक बेस असला पाहिजे, त्यावेळेला याचा ऍसिड आहे तो स्ट्रॉंग ऍसिड असतो. म्हणजेच
ऍसिड जेवढं स्ट्रॉंग तेवढा त्याचा कॉन्ज्युगेट बेस हा वीक. त्यामुळे आपल्याला दिलेले जे ऑप्शन्स आहेत त्यातनं जर आपल्याला त्यांनी बेस दिलेला असेल तर त्याचा कॉन्ज्युगेट ऍसिड बघायचा. जर त्यांनी आपल्याला ऍसिड दिलेला असेल तर त्याचा कॉन्ज्युगेट बेस तयार करून बघायचा, म्हणजे आपल्याला अंदाज येतो. बघा आता हे सॉल्व्ह करण्याचा ट्राय करू. काय करायचं आपल्याला, तर इथं दिलेले जे ऑप्शन्स आहेत त्यांच्यापासूनचा त्यांचा कॉन्ज्युगेट ऍसिड तयार करून बघू. इथं मी जरा स्पेस तयार करतो. ओके, बघा काय आता कन्सिडर करणार आहे. बघा जे ऑप्शन्स आहेत त्याचा कॉन्ज्युगेट ऍसिड तयार करूयात. मी इथं मेन्शन करतो Cl मायनस आहे, म्हणजे त्याच्यात H प्लस ऍड केला की HCl तयार होईल. CH3CO मायनस ऍसिटिक ऍसिड. एकच H प्लस ऍड करायचा आहे. सल्फेट वरती 2 मायनस चार्ज आहे, याचा अर्थ एक त्यातला मायनस चार्ज घालवला HSO4 मायनस, आणि NO2 मायनस आहे, म्हणजे हा H प्लस NO2 मायनस म्हणजे नायट्रस ऍसिड तयार झालेला आहे. सो आता याच्यामधला जो स्ट्रॉंगेस्ट कॉन्ज्युगेट बेस कुठला असं विचारलंय, त्याचा कॉन्ज्युगेट जो ऍसिड असेल तो विकेस्ट असला पाहिजे. सो दिस इज स्ट्रॉंग ऍसिड, दिस इज ऑल्सो स्ट्रॉंग ऍसिड. H2SO4 मधला आहे हा पार्ट, आणि HNO2 इज ऑल्सो स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजे हा जो ऍसिडिक ऍसिड वीक आहे याचा अर्थ त्याचा कॉन्ज्युगेट बेस स्ट्रॉंगेस्ट असला पाहिजे, म्हणजे आन्सर बी. नेक्स्ट, आत्ताच्याच कन्सेप्ट वरती आहे बघा, करेक्ट ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ. बघा आता आपण बोललो तीच कन्सेप्ट अप्लाय करा आणि हा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आता व्हिडिओ पॉज करा आणि आपला आन्सर मॅच होत आहे ना चेक करा. बघा काय सांगितलेलं आहे, आता यांच्यात जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांचा मायनस चार्ज दिसतोय मला, म्हणजे याचा अर्थ होत असतो त्याच्यामध्ये अजून एक H प्लस ऍड करून बघू शकतो आपण. बेसिक स्ट्रेंथ प्रमाणे आपल्याला विचार करायचा आहे. सो बघूयात. समजा मी असं म्हणलं H2O चा ऍसिड कोण, तर H3O प्लस. मी ए ऑप्शन प्रमाणे विचार करतोय, याच्या सिक्वेन्स प्रमाणे बघतोय. H3O प्लस आहे, त्याच्यानंतर OH मायनस मध्ये अजून एक H टाकला H2O तयार होईल. CH3OH मध्ये ऍड केला H प्लस, सो CH3OH2 प्लस चार्ज होईल, आणि CH3O मायनस आहे त्याच्यात ऍड केला तर असा तयार होईल. विचार करून बघायचा आता. बघा याच्यामध्ये बेसिक स्ट्रेंथ ज्याची सगळ्यात जास्त, तो त्याचा कॉन्ज्युगेट ऍसिड हा सगळ्यात वीक दिसला पाहिजे, H प्लस आयन देणारा दिसला नाही पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय होत असतो की याच्यामध्ये जर आपण CH3O मायनसचा विचार करून बघितलं तर CH3OH तयार होईल. अल्कोहोल आहे, म्हणजे हा H प्लस आयन काही देणार नाहीये, दिस इज न्यूट्रल. ओके, पण याच्यामध्ये जर मी सोडियम ऍड केला तर हा H निघून जातो मिथेनॉलचा, आणि तिथं सोडियम मिथॉक्साईड तयार होतो. सो एका ठराविक केसमध्ये फक्त सोडियमच्या तो H प्लस आयन देऊ शकतो. ओके, त्याच्याबरोबर हा जो मिथेनॉल आहे तोच इथं घेतलेला आहे. सो मिथेनॉल मध्ये अजून एक H प्लस ऍड केला तर हा जो तयार होतोय इट मस्ट बी ऍसिडिक, म्हणजे हा स्ट्रॉंग कन्सिडर करू, कारण हा H प्लस आयन देऊ शकणार आहे. तसाच H3O प्लस आणि H2O, याच्यामध्ये H2O इज न्यूट्रल आणि H3O प्लस इज इटसेल्फ अन ऍसिड. म्हणजे याचा अर्थ होत असतो कॉम्पिटिशन जी आहे कॉन्ज्युगेट ऍसिड साठीच्या बेस स्ट्रेंथची, सो त्याच्यासाठीचं काय कन्सिडर केलं पाहिजे, जर बेसिक स्ट्रेंथ जास्त असेल तर त्याचा कॉन्ज्युगेट ऍसिड मस्ट बी वीक. सो हे दोघही जण जर न्यूट्रल असतील तर ते बेसिक नक्की नाही आहेत किंवा ऍसिडिक नक्की नाही आहेत, म्हणजे हेच ते वीक आहेत. आता या दोघांमधली कॉम्पिटिशन अजून कोण जिंकणार आहे, त्या दोघांमध्ये कोण जिंकणार आहे, तर मिथेनॉल H प्लस जास्त इझिली काढून घेऊ शकतो. CH3O मायनस का OH मायनस जास्त इझिली काढून घेईल, तर याच्यामध्ये विचार असा करायचा की वॉटर जे आहे त्या वॉटरमध्ये थोडं का होईना पण H प्लस प्लस OH मायनस असतं, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला pH 7 वगैरे वॉटरचा मिळतो. पण मिथेनॉल मात्र अजिबातच आयनाइज झालेलं नसतं, म्हणजे त्यात सुद्धा मिथेनॉलचं आयनायझेशनच कमी होतंय. याचा अर्थ
हा अजूनच कमी ऍसिडिक असला पाहिजे ऍज कम्पेअर्ड टू वॉटर. वॉटर पेक्षाही कमी ऍसिडिक आहे, याचा अर्थ होत असतो याचा बेस हा जास्त स्ट्रॉंग असला पाहिजे. सो जास्त स्ट्रॉंग कोण झाला, तो OCH3 मायनस इज स्ट्रॉंगर दॅन OH मायनस. आय होप हे लक्षात आलंय. ओके, आता याच्या खाली कोण आहेत, तर याच्या खाली हे दोन कोणतरी असले पाहिजेत. एक असला पाहिजे, कोण कोण दिलाय, वॉटर आणि मिथेनॉल. सो वॉटर आणि मिथेनॉल मधलं जास्त आत्ताच आपण बोललो, त्यातल्या त्यात अजून कोण जास्त H+ देतं वॉटर आणि मिथेनॉल पैकी, तर त्यातल्या त्यात वॉटर देत असतं. मग वॉटर त्यातल्या त्यात जास्त ऍसिडिक आहे, म्हणजेच कमी बेसिक असलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ होत असतो याच्या खाली CH3OH येईल आणि त्याच्याही खाली H2O आला पाहिजे. म्हणजे आन्सर इज सी. विच ऑफ द फॉलोइंग इज अ लुईस ऍसिड बट नॉट अ ब्रॉन्स्टेड ऍसिड. आत्ताच आपण वेगवेगळ्या थिअरीज प्रमाणे ऍसिड आणि बेसच्या डेफिनेशन्स केलेल्या होत्या. सो लुईस ऍसिड इज इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आणि ब्रॉन्स्टेड ऍसिड याचा अर्थ होत असतो H+ आयन डोनर. मग इथं ते म्हणतात नॉट ब्रॉन्स्टेड ऍसिड, म्हणजे H+ आयन त्यांना डोनेट नाही केला पाहिजे, पण इलेक्ट्रॉन मात्र ऍक्सेप्ट केलेले असले पाहिजेत. असं कोण आहे, असं कोण असतं, तर याचा आन्सर BCl3. बोरॉन न 3 बॉन्ड्स केले, 3 बॉन्ड्स केलेले आहेत, इथं क्लोरीन 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 अटॅच्ड आहे. असं जर असेल, हे 3च बॉन्ड्स आहेत, 1 बॉन्ड इज इक्वल टू 2 इलेक्ट्रॉन्स. हे जे 3 बॉन्ड्स आहेत त्याचा अर्थ बोरॉन इज सराउंडेड बाय 6 इलेक्ट्रॉन्स. सो ऑक्टेट इज इनकम्प्लीट. इनकम्प्लीट आहे ऑक्टेट, याचा अर्थ इट नीड्स an electron pair फॉर सॅटिस्फॅक्शन ऑफ ऑक्टेट. म्हणजेच याचा अर्थ झाला BCl3 हा H+ आयन त्याच्याकडे नाहीच आहे त्याच्या मोलिक्युलर फॉर्म्युलामध्ये, त्याच्यामुळे तो H+ आयन देऊ नाही शकत, पण इलेक्ट्रॉन मात्र तो ऍक्सेप्ट करू शकतो. सो BCl3. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज लिस्ट लाईकली टू बिहेव ऍज लुईस बेस. लुईस बेस याचा अर्थ काय झाला, लुईस थिअरी प्रमाणे बेस इज इलेक्ट्रॉन पेअर डोनर. लेस लाईकली म्हणजे त्यांना नाही दिले पाहिजेत. आता OH मायनस मायनस चार्ज आहे, याचा अर्थ इट हॅज एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स. H2O लोन पेअर आहे, अमोनिया लोन पेअर आहे. BF3 आत्ताच आपण बोललो बोरॉन 3 बॉन्ड्स, मग अशी क्लोरीन बरोबर होते, आता 3 फ्लोरिन्स बरोबर आहेत, त्यांना काही नाही फरक पडत, 3च बॉन्ड्स आहेत, याचा अर्थ 6 इलेक्ट्रॉन्स. सो बोरॉनला अजून 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे हा BF3 हा नक्की इलेक्ट्रॉन फक्त ऍक्सेप्ट करेल, इट कॅनॉट लूज. सो BF3 इज द आन्सर. नेक्स्ट वन, द मोस्ट ऍसिडिक कंपाऊंड इन वॉटर इज. बघा आता हे ट्रिकी एक्झाम्पल आहे. बघा हे तिन्ही गोष्टी आपल्याला लुईस ऍसिड्स आहेत असं माहिती असतं. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण यांना लुईस ऍसिड म्हणून फ्रिडेल क्राफ्ट रिॲक्शन्स मध्ये वगैरे वापरलेलं असतं. आता इनकम्प्लीट ऑक्टेटची पण एक्झाम्पल्स त्यातले दिसत आहेत. AlCl3 3च बॉन्ड्स आहेत, सो 6 इलेक्ट्रॉन्स. आता जे BF3चं केलं होतं याच्या आधीच्या एक्झाम्पल्सला सेम प्रकार आहे. BeCl2 म्हणजे फक्त 2च बॉन्ड्स केलेत, 2 बॉन्ड्स म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे हे पण इनकम्प्लीट ऑक्टेटचं एक्झाम्पल आहे. म्हणजे याचा अर्थ होत असतो हे ऍसिड्स नक्की आहेत, लुईस टाईपचे ऍसिड्स आहेत. FeCl3 इज ऑल्सो लुईस ऍसिड, बट दॅट इज नॉट बिकॉज ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट. FeCl3 वरती चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आहे 3+, आणि त्याच्यामुळं त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज इतका जास्त आहे, ट्रान्झिशन मेटल आहे, ट्रान्झिशन मेटलच्या बाबतीमध्ये ऑक्टेट रूल अप्लाय होत नाही. ओके, कारण त्यांच्याकडे डी ऑर्बिटल्स असतात ज्याच्यामधनं ते इलेक्ट्रॉन देतात, त्याच्यामुळे तिथं आपल्याला वेगळी थिअरी अप्लाय करायची. बट FeCl3 ऍक्ट्स ऍज लुईस ऍसिड. ओके, सो याच्यामध्ये ऍसिडिक कंपाऊंड कोण एवढंच फक्त विचारलेलं नाहीये. नुसतं ऍसिडिक म्हणलं असतं तर हे सगळे तिघही झाले असते,
पण मेन काय विचारलेलं आहे, वॉटर. आत्ताच आपण असं म्हणलं होतं की AlCl3 असेल किंवा BeCl2 असेल, जे इनकम्प्लीट ऑक्टेटची एक्झाम्पल्स आहेत, दे रिक्वायर इलेक्ट्रॉन्स. जर यांना पाण्यामध्ये टाकलं, ते वॉटरमध्ये टाकल्यानंतर वॉटर हॅज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मग ही जी लोन पेअर आहे ते AlCl3 घेऊ शकतं, BeCl2 घेऊ शकतं. मग यांनी जर इलेक्ट्रॉन्स घेतले वॉटरकडनं, तर त्यांच्या ऑक्टेट सॅटिस्फाय होतं आणि वेगळे कंपाऊंड तयार होतात, हे ठीक आहे. पण ऑक्टेट सॅटिस्फाय होतं. ऑक्टेट कुणाचं सॅटिस्फाय होण्याची गरज नाहीये पाण्यामध्ये टाकल्यानंतर सुद्धा, दॅट इज FeCl3. ओके, आणि त्याच्यामुळे FeCl3 इज द आन्सर. इन अ रिॲक्शन, काहीतरी एक रिॲक्शन दिली आहे आणि मग विचारलंय वॉटर इज, ऑप्शन्स बघा, वीक बेस, वीक ऍसिड, बोथ वीक ऍसिड अँड बेस. काय लक्षात येत आहे, तर इथं आपल्याला असं दिसतंय की अरे ह्या वॉटरपासनं, वॉटरचे 2 मॉलिक्युल्स घेतले, तर त्याच्यापासून H3O+ पण तयार झालाय आणि OH- आयन पण तयार झालाय. याचा अर्थ काय होत असतो, ही जर रिॲक्शन आपण सेपरेट लिहिली, 2H2O असं न लिहिता 2 डिफरंट मॉलिक्युल्स लिहून घेतले, H2O प्लस H2O गिव्स, काय तयार होईल, H3O प्लस प्लस OH-. हे ऑलरेडी दिलेलं आहे त्यांनी. आता मी असं कन्सिडर करतो, या H2O पासून हा H3O+ तयार झाला आणि या H2O पासून OH- आयन तयार झालं. काय दिसतंय, आता जे मी पहिला एरो काढलाय त्याच्यामध्ये लेफ्ट हँड साइडला H2O आहे आणि राईट हँड साइडला त्याचा H3O+ आहे, म्हणजे हा ऍसिड असेल, म्हणजे हा H2O बेस आहे. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या H2O पासून OH- तयार झालाय. कुणाकडे H+ जास्त आहेत, या वॉटरकडे जास्त आहेत, म्हणजे ज्याच्याकडे हायड्रोजन जास्त असतील तो ऍसिड आहे. म्हणजे आपल्याला काय दिसतंय की वॉटर कॅन ऍक्ट ऍज बेस ऍज वेल ऍज अन ऍसिड. अशा स्पेशीज जे ऍसिड म्हणून पण बिहेव करू शकतात आणि बेस म्हणून पण बिहेव करू शकतात, त्यांना आपण म्हणत असतो एम्फोटेरिक. सो वॉटर इज अन एम्फोटेरिक स्पीशीज. म्हणजे आन्सर काय येणार आहे, सी, बोथ वीक ऍसिड ऍज वेल एज बेस. नेक्स्ट, 3 reactions involving H2PO4- are given below. काहीतरी 3 रिॲक्शन्स दिसतायत बघा. In which of the above does H2PO4- act as an acid? रिॲक्शन मध्ये ऍसिड म्हणून बिहेव करत असेल तर आपल्याला काय अप्लाय करून बघितलं पाहिजे, आपण लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी अप्लाय करणार, कारण H+ आयन देतोय घेतोय असं जर बघायचं असेल तर ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी पाहिजे, म्हणजेच कॉन्ज्युगेट ऍसिड बेस चेक करायचंय. पहिल्यामध्ये बघा आपल्याला त्यांनी विचारलंय ते फक्त H2PO4- बद्दल विचारलेलं आहे. सो तो एकेका रिॲक्शन मध्ये शोधून काढू. सो फर्स्ट रिॲक्शन मध्ये हा H2PO4- हा तयार झालाय कशापासून, याच्यापासून. ओके, आता याचा अर्थ या पहिल्याच्या मध्ये हायड्रोजन कुणाकडे जास्त आहेत, ते H3PO4 कडे जास्त आहेत, म्हणजे हा ऍसिड आहे. इथं त्यांनी असं मेन्शन केलंय, कुठल्या रिॲक्शन मध्ये H2PO4- acts as an acid. आता ऍसिड म्हणून जिथं केलेलं आहे तेवढा फक्त करू, म्हणजे आपल्यासाठी हा H2PO4- हा बेस आहे. ओके, त्याची पुढची रिॲक्शन बघू. नेक्स्ट रिॲक्शन बघा, H2PO4- इथं दिसतोय, त्याच्यापासून काय तयार झालंय, तर HPO4- दिसतोय. HPO4 आणि डोक्यावरती 2- चार्ज आहे. मग आता याच्यामध्ये तयार जे झालेलं आहे HPO4- तो आणि H2PO4- याच्यामध्ये हायड्रोजन कुणाकडे जास्त आहे, तो ऍसिड, म्हणजे हा ऍसिड असला पाहिजे. ओके, म्हणजे रिॲक्शन 2 शुअर आहे की ज्याच्यामध्ये ऍसिड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन मध्ये परत H2PO4- दिसतोय इथं, आणि प्रॉडक्ट साईडला त्याच्यापासून तयार झालाय H3PO4, म्हणजे याचा अर्थ होत असतो की त्याच्यात हायड्रोजन जो जास्त आहे ज्याच्याकडं तो ऍसिड आहे, म्हणजे H2PO4- हा तर बेस आहे याच्यात. म्हणजे कुठल्या रिॲक्शन मध्ये ऍसिड म्हणून बिहेव करतोय, तो ओनली सेकंड रिॲक्शन.
So answer is B. Which is a Lewis base? Lewis base is electron pair donor. So आपल्याला चेक करायचंय. बोरॉनचा स्पीशीज आली की याचा अर्थ होत असतो हे लिव्हिस ऍसिड आहे, कारण B2H6 इज अ डायमर ऑफ BH3. ऍक्च्युली हा BH3 आहे, त्याचा डायमर आहे, दोन मोलिक्युल्स एकत्र आले आणि त्याच्यातनं B2H6 तयार झालाय. LiAlH4 याला AlH4 मायनस आहे आणि Li प्लस आयन्स आहेत. इलेक्ट्रॉन पेअर नाही त्याला देता येते. AlH3 परत 3 बॉन्ड्स आहेत, म्हणजे हा पण लुईस ऍसिड झाला. अमोनियाकडे मात्र लोन पेअर आहे. सो लोन पेअर डोनर इज लुईस बेस. करेक्ट ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग बेसिसिटी ऑफ द गिवन कॉन्जुगेट बेसिस. मग चारकच करायचंय बघा. आर म्हणजे CH3 असं इथं मेन्शन करून सांगितलेलं आहे आपल्याला. सो जिथं जिथं आर दिसेल त्या त्या केसमध्ये आपण CH3 असं कन्सिडर करू. बघा, एक महत्वाची कन्सेप्ट सांगतो बघा. आपल्याकडं पिरियॉडिक टेबलमध्ये ओके डिटेलमध्ये सांगतो बघा. पिरियॉडिक टेबलमध्ये कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन असे एलिमेंट्स आहेत. यांचा हायड्रोजन बरोबरचा कंपाऊंड कन्सिडर करू. ओके, हायड्रोजन बरोबरची कंपाऊंड. सो याचा कंपाऊंड आहे CH4, याचा अमोनिया, वॉटर आणि हायड्रोजन फ्लोराईड. याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येतं की HF इज अन ऍसिड, H2O न्यूट्रल, अमोनिया इज बेस आणि CH4 इज न्यूट्रल अगेन. ओके, वॉटरला मी आता इथं न्यूट्रल म्हणलं, ते नॉर्मल टर्म्स मध्ये म्हणलं, पण जर आपण असाच विचार करायचं ठरवलं तर मगाशी आपण बोललो होतो एम्फोटेरिक, की इट इज ऍसिडिक ऍज वेल ऍज बेसिक. सो या दोघांच्या मधलं आहे, HF आणि अमोनिया याच्या मधला वॉटर, आणि मग त्याच्या खाली अमोनिया इज बेसिक अँड CH4 इज न्यूट्रल. आता याच्याप्रमाणे विचार करू. इफ HF इज ऍसिडिक तर F मायनस, HF इज वीक ऍसिड बाय द वे. ओके, सो F मायनस इथं झाला. याच्या बेसिसिटीचा विचार करायचा. H2O न H प्लस आयन दिल्यानंतर जो शिल्लक राहील दॅट इज OH मायनस. NH3 न एक H प्लस दिल्यानंतर जो शिल्लक राहील दॅट इज NH2 मायनस. आणि CH4 न H प्लस दिल्यानंतर शिल्लक राहिलेला CH3 मायनस. सो यातला सगळ्यात जास्त बेसिक कोण? सगळ्यात जास्त बेसिक तो ज्याचा कॉन्जुगेट ऍसिड सगळ्यात कमी ऍसिडिक. आता त्याचा विचार करायचा. ऍसिड स्ट्रेंथ इकडे जास्त आहे, इकडे येताना ऍसिड स्ट्रेंथ कमी कमी होत चाललेली आहे. म्हणजेच अमोनिया बेस आहे, त्याच्याही पेक्षा कमी ऍसिडिक म्हणून आपण CH4 आहे. म्हणजे CH3 मायनस हा सगळ्यात जास्त बेसिक असला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ झाला R मायनस हे सगळ्यात जास्त बेसिक असलं पाहिजे. त्याच्या खालोखाल NH2 मायनस असलं पाहिजे. ओके, पण इथं आपण कम्पेअर फक्त या दोघांना केलंय. आता पुढचा विचार करू. नेक्स्ट अजून काय घेतलेलं आहे? R मायनस पेक्षा NH2 मायनस हा कमी असला पाहिजे. पण याचा अर्थ हे पण आन्सर असू शकतं, हे पण असू शकतं, कारण R मायनस पेक्षा NH2 मायनस कमी घेतला एवढंच आहे त्याच्यात. सो दोनपैकी एक काहीतरी ऑप्शन असेल. आता त्याच्या पुढचा विचार करू. बघा, उरलेल्या दोघांना कम्पेअर करूयात. काय काय दिलेलं आहे? नेक्स्ट कोण आहेत अजून शिल्लक आहेत ते? तर RCOO मायनस, RCOO मायनस, आणि दुसरा आहे HC ट्रिपल बॉन्ड C मायनस. कॉन्जुगेट ऍसिडचा विचार करू. यांचे कॉन्जुगेट ऍसिड्स कोण आहेत? तर RCOOH आणि याचं कॉन्जुगेट ऍसिड
CH ट्रिपल बॉन्ड CH. आपल्याला माहिती आहे RCOOH म्हणजेच कार्बोक्झिलिक ऍसिड, म्हणजे इट इज ऍसिडिक. हा जो ऍसिटिलिन घेतलाय इथाईन, हा H प्लस आयन ऍसिडिक आहे, बरोबर आहे. पण ओनली विथ स्ट्रॉंग बेसिस लाईक LiNH2, NaNH2, असे जर एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग बेसिस घेतलेले असतील तरच इथला H प्लस आयन आपण काढून टाकू शकत असतो. सो इट इज लेस ऍसिडिक ऍज कम्पेअर्ड टू कार्बोक्झिलिक ऍसिड. म्हणजे या दोघांमध्ये जर ऍसिडच्या स्ट्रेंथचा विचार केला तर दिस इज मोर ऍसिडिक. कार्बोक्झिलिक ऍसिड इज मोर ऍसिडिक. याचा अर्थ बेस कुठला जास्त स्ट्रॉंग असला पाहिजे, बरोबर उलट कन्सिडर केलं पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ ए आन्सर आलं पाहिजे. नेक्स्ट, 4 स्पीशीज आर गिवन बिलो. बघा 4 स्पीशीज आहेत. करेक्ट सिक्वेन्स ऑफ देअर ऍसिडिक स्ट्रेंथ. आता सारखाच विचार करूयात. कॉन्जुगेट बेस, ओके, बेसेस दिलेले आहेत हे दोन. ऍसिडच्या स्ट्रेंथ बद्दल बघायचं आहे. सो त्यांना कम्पेअर करत असताना त्यांचे कॉन्जुगेट ऍसिड घेऊन बघू. HCO3 मायनसचा H2CO3 होईल आणि HSO4 मायनसचा H2SO4 होईल. दिस इज वीक ऍसिड, दिस इज स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजेच त्याचा कॉन्जुगेट बेस जो आहे हा वीक असला पाहिजे. त्या मानानं HCO3 मायनस हा त्या मानानं स्ट्रॉंगर असला पाहिजे. ओके, पण तरी त्याच्याकडं HCO3 मायनस कडे H प्लस आहे, म्हणजे तो ऍसिडिक आहे. आता पुढचा काय विचार करायचा आहे, ऍसिडिक स्ट्रेंथ बद्दल चाललेलं आहे. म्हणजे H प्लस आयन किती इझिली देता येऊ शकतो त्याच्याबद्दल चाललंय. ओके, सो आता अजून विचार करून बघूया. दिलेल्या गोष्टींमधनं H प्लस आयन्स कोण इझिली देतोय, ऍसिडच्या स्ट्रेंथ बद्दल चालू आहे. सो अजून एक विचार करून बघू. बघा, जर बेसच्या दृष्टीने विचार केला असता तर हा HCO3 मायनस बेसच्या दृष्टीनं स्ट्रॉंग झाला, कारण तो घेऊ शकणार आहे. पण आता त्यांनी आपल्याला ऍसिडची स्ट्रेंथ विचारली आहे. सो आता विचारलेल्या क्वेश्चन प्रमाणेच बघा, हा पण H प्लस आयन देऊ शकणार आहे, याच्याकडे पण H प्लस आहे, तो देऊ शकणार आहे, H प्लस देऊ शकणार आहे, आणि फोर्थ पण H प्लस देऊ शकणार आहे. सो H प्लस आयन डोनर म्हणून आपण ऍसिडकडे बघतोय. H प्लस आयन ऍक्सेप्टर म्हणजे कॉन्जुगेट बेस बघत बसण्याची गरज नाहीये. बघा, आता त्याच्याप्रमाणे आपण कन्सिडर करू. बघा, आता आपल्याला काय माहिती असलेली गोष्ट आहे त्याच्याप्रमाणे जाऊया. तर हा फ्लोरीन जो आहे, फ्लोरीन जर लावलेला असेल, म्हणजे फ्लोरीन सारखा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, तो उरलेलं जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडची ऍसिडिक स्ट्रेंथ खूप जास्त वाढत असते. बिकॉज इट इज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग स्पीशीज जर लावला तर त्याची स्ट्रेंथ वाढती, ऍसिडिक स्ट्रेंथ. मग याच्यामध्ये जो फ्लोरीन लावलेला आहे तर याचा अर्थ होत असतो की याची ऍसिडिक स्ट्रेंथ ही खूप जास्त असली पाहिजे, म्हणजे 4 हा हायएस्ट असला पाहिजे. आता त्याच्या खाली कोण असेल तर त्याच्यापेक्षा कमी, तर हा H2SO4 पासून तयार झालेला दिसतोय. H2SO4 पासून तयार झालाय आणि हा H2CO3 पासून तयार झालाय. सो इट इज ऑलरेडी वीक. हा स्ट्रॉंग आहे. त्या H2SO4 मधनं अजून एक H प्लस जाऊ शकतो का, तर इट इज डोनर ऑफ 2 H प्लस आयन्स, म्हणजे हा पण H प्लस आयन इझिली देता येण्यासारखा. म्हणजे ज्याचा अर्थ होत असतो HSO4 मायनस सुद्धा देऊ शकतो. पण त्याही पेक्षा जास्त चांगला हा H3O प्लस आहे, कारण H3O प्लस न जर H प्लस आयन दिला तर याच्यापासून तयार काय होणार आहे, तयार होणार आहे वॉटर, विच इज व्हेरी स्टेबल. आणि त्याच्यामुळं H प्लस आयन देण्याची टेंडन्सी H3O प्लसची खूप जास्त आहे. मग तो डायल्यूट HCl मुळे तयार झालेला H3O प्लस आयन असेल, नाही तर H2SO4 मधनं झालेला असेल, नाही तर अजून कुठलाही H प्लस आयन डोनर मुळे झालेला असेल, H3O प्लस हा सगळ्यात जास्त इझिली देऊ शकणार आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होत असतो की याच्या स्ट्रेंथचा सिक्वेन्स हा बी प्रमाणे असला पाहिजे. 4 सगळ्यात जास्त, त्याच्या खालोखाल H3O प्लस,
त्याच्या खालोखाल HSO4 मायनस, कारण तो सुद्धा स्ट्रॉंग ऍसिड आहे त्यामुळे H प्लस आयन देणार आहे, आणि HCO3 मायनस वीक ऍसिड आहे त्याच्यामुळे तो सगळ्यात कमी. ओके, बघा आता नेक्स्ट ओस्वाल्ड डायल्युशन लॉ वरचं एक्झाम्पल दिसतंय. अ वीक मोनोबेसिक ऍसिड इज 2% डिसोसिएटेड, म्हणजे आपल्याला अल्फा इथं दिलेलं दिसतोय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण दिलंय, आणि आपल्याला विचारलंय व्हॉट इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट, म्हणजे के ची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. फॉर्म्युला काय? के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. अल्फा किती आहे? 2%, याचा अर्थ होत असतो 0.02 चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन इज 0.01 म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे आता काय येणार इथं? 2 इंटू 10⁻² आहे, त्याचा स्क्वेअर घेतलाय मल्टिप्लाइड बाय 0.01, याचाच अर्थ 10⁻² आहे. म्हणजे आन्सर काय आलं? 4 इंटू 10⁻² चा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ इंटू 10⁻², दॅट इज इक्वल टू 4 इंटू 10⁻�6. सो आन्सर इज. बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलाय. व्हॉट इज द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक मोनोबेसिक ऍसिड? बघा याच्यात जे मोनोबेसिक असं म्हणलेलं आहे याचा अर्थ काय होत असतो? एक H प्लस आयन देणारा ऍसिड, म्हणजे HCl, HCN याच्यासारखे ऍसिड्स एकच H प्लस आयन देतात, सो दे आर कॉल्ड ॲज मोनोबेसिक ऍसिड. H2SO4 सारखा असेल तर H2SO4 कॅन डोनेट 2 H प्लस आयन, सो इट इज कॉल्ड ॲज डायबेसिक ऍसिड. तसा ट्रायबेसिक ऍसिड म्हणजे H3O4 सारखे असतील, फॉस्फोरिक ऍसिड. मोनोबेसिक ऍसिड दिलेलं आहे. इफ डिसोसिएशन कॉन्स्टंट इज, ही व्हॅल्यू गिवन आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला के ची व्हॅल्यू गिवन आहे आणि अल्फा सुद्धा दिलेला आहे. ओके, अल्फा पर्सेंट अल्फा दिलाय 0.5%, म्हणजे याचा अर्थ अल्फा इज इक्वल टू 0.5 ला अजून 10 न डिवाइड केलं पाहिजे, 100 न डिवाइड केलं पाहिजे, म्हणजे 0.005 ही अल्फाची व्हॅल्यू आली. के ची व्हॅल्यू गिवन आहे. आपल्याला विचारलंय मोलर कॉन्सन्ट्रेशन, सो सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा आपल्यासाठी फॉर्म्युला काय आहे? तर फॉर्म्युला इज के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे? सी इज इक्वल टू, कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचंय, के डिवायडेड बाय अल्फा चा स्क्वेअर. के बघा काय दिलाय, के इज 5 इंटू 10⁻⁻8 डिवायडेड बाय अल्फा 5 इंटू 10⁻³ घेतो, त्याचा स्क्वेअर, विच इज इक्वल टू 5 इंटू 10⁻⁸ डिवायडेड बाय 25 इंटू 10⁻⁶. म्हणजे काय मिळालं? 5 डिवायडेड बाय 25, म्हणजे याला आपल्याला 1/5 इंटू 10⁻². 1/5 म्हणजेच 0.2, म्हणजे 2 इंटू 10⁻², म्हणजे 2 इंटू 10⁻³ आन्सर आलं पाहिजे. सो आन्सर इज बी. बघा अजून एक MCQ बघूयात पुढचा. द pH of 0.1 molar solution of the acid HQ is 3. The value of ionization constant विचारलेलं आहे. सो आता काय लक्षात घेतलं पाहिजे, जर pH इज इक्वल टू जर 3 असेल तर निगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन असं आपण कन्सिडर करतोय. सो व्हॉट इज H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन? हा जर pH 3 असेल तर H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन हे 10⁻³ असलं पाहिजे. ओके, कारण तो निगेटिव्ह लॉग आहे. याला असं एक्सप्लेन करतो की जर 10⁻⁻7 असेल कॉन्सन्ट्रेशन,
तर पीएच इज इक्वल टू 7. जर 10⁻⁸ आला तर पीएच इज इक्वल टू 8. सो त्याप्रमाणे जर पीएच आता 3 दिसतोय तर याचा अर्थ त्याचं कॉन्सन्ट्रेशन H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन मस्ट बी 10⁻³ मोलर. सो हे आपल्याला कळलं. मग आता H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन जर 10⁻³ आहे तर आपल्याला विचारलंय त्यांनी Ka आयनायझेशन कॉन्स्टंट Ka किती. Ka इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. विचार करूयात. आणि इथं आपल्याला काय दिलेलं आहे ते कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज Ka? Ka चा फॉर्म्युला काय आहे? तर Ka चा फॉर्म्युला आहे अल्फा स्क्वेअर सी. यातलं H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन हे कसं काढायचं असतं बघा. थोडस मी हे इथं स्पेस करतो तुम्हाला लक्षात येईल मी काय करतोय ते. हा ट्रिकी क्वेश्चन विचारलेला आहे. हे नीट समजून घ्या काय केलंय ते. बघा समजा त्यांनी दिलेलं एक ऍसिड आपण कन्सिडर केलं HQ आणि आपण ओसवाल्ड डायल्युशन लॉ साठी तयार केलेलं जी प्रोसेस होती आपण जे डेरिव्हेशन केलेलं होतं त्या लाईनवरती आपण जर विचार केला HQ गिव्स H प्लस प्लस Q मायनस ऍक्वियस सगळं ते मेन्शन केलंय असं कन्सिडर करा. आता या HQ मधनं H प्लस आयन मिळाले. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जर 1 असेल तर H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन Q मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज 0. But at equilibrium, H plus ion concentration is alpha, number of moles is alpha, आणि Q minus चे पण number of moles are alpha. म्हणजेच HQ चे number of moles किती झाले तर 1 minus alpha. एवढे शिल्लक राहतील कारण फॉरवर्ड डिरेक्शन मध्ये अल्फा इतके नंबर ऑफ आयन्स फॉर्म झालेत. आता व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन? तर कॉन्सन्ट्रेशन त्या त्या गोष्टीचं त्या त्या स्पीशीजचं करायचं असेल तर आपल्याला सी न याला मल्टिप्लाय करायचं असतं. ओके, म्हणजेच आपल्याला काय मिळालं तर H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू सी अल्फा. हे लक्षात घ्यायचं. आता त्याच्याप्रमाणे व्हॉट इज Ka? Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो का अल्फा स्क्वेअर सी म्हणजेच अल्फा इंटू सी. म्हणजे याच्यामधला हा जो अल्फा इंटू सी आहे हा इथं दिसतोय आपल्याला. म्हणजेच तो काय अल्फा इंटू सी म्हणजेच H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे मी त्याऐवजी या अल्फा इंटू सी च्या ऐवजी मी इथं असं म्हणू शकतो की हा अल्फा मल्टिप्लाइड बाय H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू K. सो आता हे अल्फा इंटू H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन असं आपल्याला पाहिजे. आता अल्फा आधी आपल्याला कॅल्क्युलेट केला पाहिजे. कसा कॅल्क्युलेट करणार? आपल्याला H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन दिलंय. आताच बोललो H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू अल्फा इंटू सी. सो H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काय सांगितलंय 10⁻³ इज इक्वल टू अल्फा आपल्याला माहिती नाहीये कॅल्क्युलेट करायचं मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन इज गिवन 0.1. सो व्हॉट इज अल्फा? अल्फा इज इक्वल टू 10⁻³ डिवायडेड बाय 0.1 विच इज इक्वल टू 10⁻². हा अल्फा आला. ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करतो 10⁻² इंटू H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन 10⁻³ विच इज इक्वल टू फायनल आन्सर काय येईल 10⁻⁵. सो ट्रिकी क्वेश्चन आहे. एका गोष्टीमधनं दुसरी गोष्ट आधी डिराईव्ह करायला लागते, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लागतात आणि मग आपल्याला ते अप्लाय करायचं. आय होप हे एक्झाम्पल समजलेलं असेल. बघा नेक्स्ट सॉल्व्ह करू. HClO इज अ वीक ऍसिड. ठीक आहे, तो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स कॅल्क्युलेट करायचे आणि आता कॉन्सन्ट्रेशन इथं दिलंय. Ka ची व्हॅल्यू ऑल्सो गिवन आहे. आता सारखंच आहे बघा, फक्त डिरेक्शन चेंज केलेली आहे. मगाशी त्यांनी पीएच दिला होता, त्या पीएच वरनं आपण H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट केलं. कॉन्सन्ट्रेशन वॉज गिवन आणि त्याच्यावरनं Ka कॅल्क्युलेट करायचा होता. आता Ka गिवन आहे, कॉन्सन्ट्रेशन इज गिवन आणि H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. सो आत्ताच आपण काय कन्सिडर केलेलं होतं व्हॉट इज H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. जे कॅल्क्युलेट करायचंय ते काय आहे आधी चेक करा. बघा काय आहे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू अल्फा इंटू सी. अल्फा दिलाय का? तर अल्फा नाही दिलेला.
पण कॉन्सन्ट्रेशन माहितीये, मग आपल्याला त्याच्यावरनं काही कॅल्क्युलेट करता येईल का? H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशनच आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. सो आपण पुढे जाऊ. नेक्स्ट काय आपल्याला दिलेलं आहे, तर के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. आत्ताच्या टर्म्स मध्ये लिहितो, अल्फा इंटू अल्फा स्क्वेअर इंटू सी. के ची व्हॅल्यू माहितीये, म्हणजेच आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येणार आहे, इथं कॉन्सन्ट्रेशन इज गिवन. म्हणजे के च्या जागेवरती जर मी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, 5 इंटू 10⁻⁻8 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय 0.1 इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर. ओके, सो व्हॉट इज अल्फा? ओके, इथं मी आधी मेन्शन करतो, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू 5 इंटू 10⁻⁻7 which is equal to 50 into 10⁻⁻8. So what is alpha? Alpha is equal to under root 50 into 10⁻⁻8. 49 चा स्क्वेअर रूट 7 आहे. 49 चा स्क्वेअर रूट 7 आहे. मी तोच 7 इथं मेन्शन करतो. 7 पॉईंट समथिंग असेल असं कन्सिडर करतो. 7.1 आहे लेट्स से, इंटू 10⁻⁻8 चा स्क्वेअर रूट 10⁻⁻4. सो आपल्याला अल्फाची व्हॅल्यू मिळाली. आता अल्फाची व्हॅल्यू जर मिळालेली असेल, आपल्याला विचारलेलं आहे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. सो H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इथं मेन्शन केलं होतं आपण, इज अल्फा इंटू कॉन्सन्ट्रेशन. अल्फा इज इक्वल टू आता आपण बघितलं 7.1 इंटू 10⁻⁻4 मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन दॅट इज 0.1. सो मल्टिप्लाय केलं काय मिळणार आहे, 7.1 इंटू 10⁻⁵ कॉन्सन्ट्रेशन आहे, सो मोलर. म्हणजे याचा अर्थ होत असतो, आपली ही जी व्हॅल्यू आहे ही मी अप्रॉक्सिमेटली 7.1 म्हणलेलं होतं. इथं ऑप्शन मध्ये जर बघितलं तर ते आपल्याला 7.07 इंटू 10⁻⁵ असं दिसतं. सो आन्सर ए. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट सोल्युशन्स इज हायली ऍसिडिक. आता कुठलाही सॉल्ट जर दिलेला असेल आणि त्याचं सोल्युशन ऍसिडिक आहे का बेसिक आहे, तर या गोष्टीसाठी आपल्याला यूज करायला लागतं हायड्रॉलिसिस. सो हायड्रॉलिसिस ही कन्सेप्ट जर तुम्हाला नीट समजून घ्यायची असली, तर याच्या आधी मी टाकलेला जो व्हिडिओ आहे आयनिक इक्विलिब्रियाचा 1 शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. सो त्याच्यामधनं हायड्रॉलिसिस ही कन्सेप्ट आधी समजून घ्या. खूप सोपी कन्सेप्ट आहे, म्हणजे आपण हे या टाइपचे जे एमसीक्यूज आहेत ते डायरेक्ट सॉल्व्ह करू शकू. बघा, विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट सोल्युशन्स इज हायली ऍसिडिक. ऍसिडिक होण्यासाठी काय गरजेचं असतं, तर H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन मस्ट बी लार्जर दॅन OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. आता सॉल्ट जे असतात ते 4 टाइपचे सॉल्ट आपण कन्सिडर करतो. एकाला आपण म्हणणार आहे स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस चा सॉल्ट. मग आता ऍसिड पण स्ट्रॉंग आहे, बेस पण स्ट्रॉंग आहे, असं जर आपल्याला दिसलं तर याची सोल्युशन्स न्यूट्रल असतात. जर मी म्हटलं ऍसिड स्ट्रॉंग आहे पण त्याच्या बरोबरचा बेस वीक आहे, तर जो स्ट्रॉंग आहे त्याच्याप्रमाणे जायचं, म्हणजे ऍसिड स्ट्रॉंग आहे सो द सोल्युशन शुड बी ऍसिडिक. जर उलट केलं, ऍसिड वीक घेतला आणि स्ट्रॉंग बेस घेतला कन्सिडर केला, तर आता बेस स्ट्रॉंग आहे असं जर असेल तर आपण कन्सिडर करणार आहे बेसिक सोल्युशन. त्याच्यानंतर जर बोथ थिंग्स आर वीक, ऍसिड सुद्धा वीक आहे आणि बेस सुद्धा वीक आहे, या केसमध्ये लक्षात ठेवायचं 3 ऑप्शन्स आपल्याला असतात. काय 3 ऑप्शन्स आहेत? एक ऑप्शन आहे के ग्रेटर दॅन केबी, म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट त्यातल्या ऍसिडचा जास्त आहे. दोघंही वीकच आहेत, ऍसिड आणि बेस दोघंही वीक आहेत, पण त्यातल्या ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट मोठा आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट मोठा याचा अर्थ काय झाला, तो जास्त डिसोसिएट होतो ऍसिड बेसपेक्षा, आणि त्याच्यामुळे जास्त नंबर ऑफ H प्लस आयन्स तयार होतात. मग याचं एक्झाम्पल जे आहे आपल्या सिलेबस मधलं जे एक्झाम्पल आहे, ते सिलेबस मधलं एक्झाम्पल आहे NH4F हा सॉल्ट. तसं दुसरं काय पॉसिबिलिटी आहे, दुसरी पॉसिबिलिटी आहे के विल बी स्मॉलर दॅन केबी, किंवा केबी मोठा आहे. केबी मोठा आहे याचा अर्थ बेस जास्त
डिसोसिएट होतोय. म्हणजे याचा अर्थ होत असतो की याचं सोल्युशन हे बेसिक असलं पाहिजे. त्याचं एक्झाम्पल आहे अमोनियम सायनाइड. पण याच्यात दोन्ही वीक आहेत हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर के इक्वल टू केबी, म्हणजे दोघांचंही डिसोसिएशन, ऍसिड आणि बेस दोघांचंही डिसोसिएशन ऑलमोस्ट सेम होत आहे, त्याच्यामुळे न्यूट्रल सोल्युशन तयार होईल. मग त्याचं एक्झाम्पल आहे CH3COO NH4. अमोनियम ऍसिटेट. आता मी त्यांना इथं मेन्शन करून ठेवतो, अमोनियम ऍसिटेट इज न्यूट्रल, कारण के इक्वल टू केबी आहे. याचा अर्थ होत असतो की जेवढे H प्लस आयन्स आहेत तेवढेच OH मायनस आयन्स आहेत. NH4CN याच्यामध्ये केबी मोठा आहे. केबी मोठा आहे याचा अर्थ काय झाला, इट मस्ट बी बेसिक. अँड NH4F के मोठा आहे केबी पेक्षा, सो ऍसिड जास्त स्ट्रॉंग आहे दॅन बेस. याचा अर्थ होत असतो इट मस्ट बी ऍसिडिक. ओके, NH4F मस्ट बी ऍसिडिक. आता याचा विचार करू आपण, ऑप्शन्स काय दिलेत त्याचा चेक करू. अमोनियम ऍसिटेट, अमोनियम ऍसिटेट इथं आहे, इट इज न्यूट्रल. अमोनियम ऍसिटेट इज न्यूट्रल. अमोनियम सायनाइड, अमोनियम सायनाइड इकडे खाली दिलाय बघा, इट इज बेसिक. नेक्स्ट सोडियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड कशापासून तयार झालाय, NaCl. मी इथं मेन्शन करतो NaCl. तो कुठला ऍसिड आणि बेस आहे, HCl प्लस NaOH. सो दोघंही स्ट्रॉंग आहेत, ऍसिड पण स्ट्रॉंग आहे आणि बेस पण स्ट्रॉंग आहे. सो स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस म्हणजे हा न्यूट्रल असला पाहिजे सोडियम क्लोराइड. आणि अमोनियम नायट्रेट इथं लिहितो मी, अमोनियम नायट्रेट कशापासून तयार झालेला असला पाहिजे, अमोनियम नायट्रेट म्हणजे NH4OH मस्ट बी द बेस प्लस नायट्रेट ग्रुप असलेला ऍसिड म्हणजे HNO3. आपल्याला काय दिसतंय, HNO3 इज स्ट्रॉंग ऍसिड. अमोनियम हायड्रोक्साईड इज वीक बेस. हे त्या वन शॉट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की कसं ओळखायचं स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. सो जर हे लक्षात नसेल येत कुठला ऍसिड स्ट्रॉंग आहे कुठला बेस स्ट्रॉंग आहे किंवा उलट, तर एकदा जरा तो वन शॉट व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. आत्ताचा हा सॉल्ट अमोनियम नायट्रेट, हा सॉल्ट आपल्याला कसा मिळाला, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस म्हणजे ऍसिडिक. सो आन्सर इज अमोनियम नायट्रेट. नेक्स्ट MCQ. Which of the following aqueous solutions of salts will have highest pH value? बघा आता pH व्हॅल्यू हाय असेल याचा अर्थ हा मोर बेसिक असला पाहिजे. ओके, सो त्याच्याप्रमाणे विचार करायचा. आत्ताच एक्झाम्पल्स घेऊयात आपण. बघा अमोनियम ऍसिटेट, अमोनियम ऍसिटेट म्हणजे याच्यात Ka इक्वल टू केबी, आता जे एक्सप्लेन केलं होतं त्याचं एक्झाम्पल आहे. म्हणजेच हा न्यूट्रल असला पाहिजे, म्हणजे त्याचा pH 7 असला पाहिजे. Na2CO3, Na2CO3 म्हणजेच NaOH प्लस H2CO3, म्हणजेच हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, चुकलं, स्ट्रॉंग बेस आहे NaOH प्लस H2CO3 म्हणजे वीक ऍसिड आहे. मग बेस स्ट्रॉंग आणि ऍसिड वीक याचा अर्थ हा बेसिक असला पाहिजे, म्हणजेच pH ग्रेटर दॅन 7 असला पाहिजे. बहुतेक हे आन्सर येईल, पण तरी आपण चेक करू. NH4Cl म्हणजे NH4OH प्लस HCl, म्हणजे या केसमध्ये HCl इज स्ट्रॉंग ऍसिड आणि NH4OH म्हणजे वीक बेस आहे. आता ऍसिड स्ट्रॉंग आहे, सो सोल्युशन मस्ट बी ऍसिडिक, सो pH मस्ट बी लेस दॅन 7. आणि NaCl म्हणजे NaOH प्लस HCl, सो बोथ आर स्ट्रॉंग, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, सो pH मस्ट बी इक्वल टू 7, न्यूट्रल. म्हणजे आत्तापैकी आन्सर आपल्याला काय मिळालं, pH हायेस्ट व्हॅल्यू, दॅट इज दिस इज स्मॉलेस्ट and this is highest. So answer must be Na2CO3. Next,
Which of the following salt does not get hydrolyzed in water? But does not get hydrolyzed या टाईपचे जे सॉल्ट्स असतात दोज आर सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. त्यांच्या हायड्रोलिसिस मधनं एक स्ट्रॉंग ऍसिड आणि एक स्ट्रॉंग बेस तयार होत असला पाहिजे. एक्झाम्पल NaCl. NaCl प्लस H2O gives काय तयार होणार आहे? NaOH which is strong प्लस HCl which is again strong. सो या टाईपचं जे असतील सॉल्ट त्यांना आपण म्हणणार आहे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. यांचा हायड्रोलिसिस होत नाही असं आपण म्हणतो कारण याची जी फायनल रिॲक्शन शिल्लक राहते ती फक्त वॉटरचं डिसोसिएशन शिल्लक राहतं. बाकी लेफ्ट हँड साईडचा Na प्लस आयन, राईट हँड साईडचा Na प्लस आयन वगैरे कट होतात. वन शॉट व्हिडिओमध्ये हे जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. एक एक ऑप्शन कन्सिडर करू. KClO4 म्हणजे KOH HClO4 मायनस. स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे. सो हेच आन्सर आलं पाहिजे KClO4 स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. बाकी NH4Cl म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. सोडियम ऍसिटेट सोडियम आहे याचा अर्थ NaOH तयार होईल पण ऍसिटिक ऍसिड आहे म्हणजे वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. सो आपल्यासाठी आन्सर KClO4. नेक्स्ट, अ फिजिशियन विशेस टू प्रिपेअर अ बफर सोल्युशन ऍट pH. काहीतरी एक pH दिलाय that efficiently resists changes in pH yet contains only small concentrations of buffering agents. Okay. Which of the following weak acids together with sodium salt म्हणजे salt of strong base would be best to use? बघा आता वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. हे काय कॅल्क्युलेट करत बसण्याची गरज नाहीये. बफर सोल्युशन साठी आपल्याला हेंडरसन इक्वेशन आहे. हेंडरसन इक्वेशन आपल्याकडे काय आहे, ऍसिडिक जर बफर असेल तर त्याच्यामध्ये pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय ऍसिड कॉन्सन्ट्रेशन हे मिळतं. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, हे वीक ऍसिड आणि त्याचं सोडियम सॉल्ट म्हणजे हे कुठलं वापरलं पाहिजे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. तर बफर सोल्युशन तयार असं होईल की ज्याच्यामधनं pH हा जो आहे हा pH आपल्याला रेजिस्ट करता येऊ शकतो चेंज, जर स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस थोडं ऍड केलं तर. बघा आता आपल्याला काय दिसतंय, तर लक्षात असं घ्यायचं की जर pH इज इक्वल टू pKa एवढंच जर ठेवायचं असलं तर इकडचे जे लॉग आहे याची व्हॅल्यू 0 आली पाहिजे म्हणजे pH इज इक्वल टू pKa होऊ शकतं. एवढंच आपल्याला चेक करायचंय. म्हणजे आपल्याला काय दिसेल, इथं ऍसिटिक ऍसिडचा हा जो pKa व्हॅल्यू आहे ही pKa व्हॅल्यू 3.58 आहे. पाहिजे किती होती, तर 3.58. सो आन्सर मस्ट बी डी. बाकीच्यांचा जर बघितलं तर त्यांचा pH किंवा pKa व्हॅल्यू हा थोडाफार कमी किंवा जास्त आहे गरजेपेक्षा आणि त्यामुळे तिथं चेंज होऊ शकतो. सो आन्सर इज डी. नेक्स्ट बघा, एक टेम्परेचर काहीतरी दिलंय ऍट 80 डिग्री सेल्सिअस. Distilled water has H3O plus concentration equal to 1 into 10 raised to minus 6 moles per liter. The value of Kw will be. हा ट्रिकी क्वेश्चन आहे. आपल्याला जे दिलेल्या गोष्टी असतात ह्याच्या KWच्या त्या सगळ्या गोष्टी किंवा pHच्या गोष्टी या 25 डिग्री सेल्सिअसला दिलेल्या असतात. आता जर मी असं कन्सिडर केलं की वॉटर आहे, वॉटर डिसोसिएट होतो मोलिक्युल इंटू H प्लस प्लस OH मायनस. तर आपण KW इज इक्वल टू 10 रेस टू मायनस 4 का म्हणतो, तर याचा 10 रेस टू मायनस 14 का म्हणतो, याचा रिझन आहे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज 10 रेस टू मायनस 7 आणि OH मायनस कॉन्सन्ट्रेशन इज ऑल्सो 10 रेस टू मायनस 7. सो ज्या वेळेला आपण KW म्हणतोय, KW इज इक्वल टू H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन
into OH minus ion concentration. So 10 raised to minus 7 multiplied by 10 raised to minus 7. So Kw is 10 raised to minus 14. हे कधी आहे? इट इज ॲट 25 डिग्री सेल्सिअस. आता आपल्याला काय सांगतायत? 25 नाही, आता 80 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर घ्या म्हणून सांगतायत. त्यावेळेला H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज गिवन 10 रेस टू मायनस 6 आहे. आता आपल्याला काय लक्षात घ्यायचंय? जेवढं H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन असतं तेवढंच OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन असतं. कारण एक वॉटर मोलिक्युल जर डिसोसिएट झाला तर जेवढे H प्लस आयन्स तयार होतील तेवढेच OH मायनस आयन्स तयार होतील. आता जर मी हे 10 रेस टू मायनस 7 च्या ऐवजी जर 10 रेस टू मायनस 6 कॉन्सन्ट्रेशन घेतलं H प्लस आयनचं, तर OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन काय पाहिजे? 10 raised to minus 6. So what is value of Kw? 10 raised to minus 12. So आपल्यासाठी answer is C. Equal volumes of 3 acid solutions pH दिलेला आहे are mixed in a vessel. What will be the H plus ion concentration in the mixture? बघा tricky example आहे. pH दिलेला आहे, pH 3, 4 आणि 5 यांना मिक्स केलं तर इथं कन्फ्युजन काय होत असतं? तर यांचा इक्वल व्हॉल्यूम जर मिक्स केलं तर आपल्याला असं वाटतं यांचं ऍव्हरेज घ्यायचं आणि मग 4 pH आहे त्याच्याप्रमाणे आपण काही वेळेला आपली मिस्टेक काय होती की याचा अर्थ 10 रेस टू मायनस 4 मोलर H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन असेल. असं डायरेक्टली करायचं नाहीये. या केसमध्ये आपल्याला ऍक्च्युअल काय करायचं असतं, तर ज्या वेळेला आपण pH दिलेली pH व्हॅल्यूज असलेल्या जर सोल्युशन्सला आपण मिक्स केलं तर आपण H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशनचा विचार करायचा. pH 3, 4 आणि 5 आहे, याचा अर्थ त्यांचं H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काय आहे? तर 10 रेस टू मायनस 3, 10 रेस टू मायनस 4 आणि 10 रेस टू मायनस 5 अशी कॉन्सन्ट्रेशन आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा होत असतो की जर 1 मल्टिप्लाइड बाय 10 रेस टू मायनस 3, मायनस 4, मायनस 5 असं म्हणलं तर याचा अर्थ 10 रेस टू मायनस 3 म्हणजे 0.001 मोलर आहे. याच्याऐवजी हे 0.0001 आहे आणि 0.00001 आहे. ओके, यांना मिक्स करून टाकलं इक्वल व्हॉल्यूम्स, तर यांची ऍडिशन झाली म्हणजे आपल्याला आन्सर काय येणार आहे? तर 0.00111 असं मोलर कॉन्सन्ट्रेशन आपल्यासाठी तयार होईल. तर याचा अर्थ काय होत असतो? आपण जर कॉन्सन्ट्रेशनचा विचार केला, आता उलट्या डिरेक्शनचा विचार करू. 10 रेस टू च्या फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं झालं तर काय होईल? 1.11 इंटू 10 रेस टू मायनस 3 असंच येणार आहे मोलर कॉन्सन्ट्रेशन. सो आन्सर इज बी. बघा, व्हॉट इज द pH ऑफ रिझल्टिंग सोल्युशन वेन इक्वल व्हॉल्युम्स ऑफ कुठल्या तरी दोन गोष्टी मिक्स केल्यात? काय लक्षात घ्यायचं? आता दोन गोष्टी ज्याच्या मिक्स करतोय आपण त्यातला एक आहे NaOH आणि दुसरा आहे HCl. एकाचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1 मोलर NaOH आणि ज्याच्यामध्ये तो ऍड केलाय त्याला क्रॉस करतो मी, म्हणजे वर्सेस ऍडिशन केलेली आहे 0.01 मोलर HCl. बघा, या टाईपची एक्झाम्पल्स भरपूर विचारली जात असतात, पण लक्षात काय घ्यायचंय? NaOH आणि HCl यांची एकमेकांबरोबर रिॲक्शन होऊन ते एकमेकांना न्यूट्रलाइज करणार. पण किती न्यूट्रलाइज होईल? तर जो कमी आहे तेवढे न्यूट्रलाइज होतं. म्हणजे NaOH जरी 0.1 मोलर घेतलेला असेल तरी तो रिॲक्ट करणारे 0.01 मोलर HCl बरोबरच फक्त. का? तर NaOH प्लस HCl gives NaCl प्लस H2O. रिॲक्शन ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. म्हणजे NaOH च्या 1 मोलला HCl चा 1 मोल लागतो. म्हणजेच HCl च्या 0.01 मोलर सोल्युशन साठी NaOH चा सुद्धा 0.01 मोलर सोल्युशन लागणार आहे. या 0.1 पैकी जर 0.01 मोलर जर वापरलं गेलं ते शिल्लक किती राहिलं? 0.09 मोलर शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की 9 इंटू 10 रेस टू मायनस 2 मोलर NaOH सोल्युशन आहे. म्हणजेच हे OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन झालं.
OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन जर 10⁻⁻² असेल तर याचा अर्थ POH त्याचा 1 पॉइंट समथिंग असेल. लेट्स से 1.3 आहे किंवा 1.4 आहे. तर याचा अर्थ पीएच किती असला पाहिजे? तर 12.6 च्या आसपास असला पाहिजे. सो आन्सर इज ए. If 0.4 grams NaOH is present in 1 liter solution, खूपच सिंपल आहे एक्झाम्पल आहे. NaOH मोलर मास कॅल्क्युलेट केलं, 23 प्लस ऑक्सिजनचे 16 प्लस हायड्रोजन 1 is equal to 40. So if 40 grams NaOH are dissolved in 1 liter of solution, that will give me 1 molar solution. आपण तसं नाही केलेलं, आपल्याला काय सांगितलंय, फक्त 0.4 ग्रॅम घ्या. मी आता असं करतो, 4 ग्रॅम घेतलं, मग किती तयार होईल? सेम 1 लिटर मध्ये टाकलं तर हे आता 0.1 मोलर तयार होईल. म्हणजे 0.4 ग्रॅम घेतलं तर याचा अर्थ 0.01 मोलर तयार होईल. याचा अर्थ परत एकदा इथं काय असलं पाहिजे, याचं कॉन्सन्ट्रेशन काय आलं? 10⁻². कशाचं कॉन्सन्ट्रेशन आहे? NaOH आहे. म्हणजे हे OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज 10⁻². म्हणजेच याचा POH इज इक्वल टू 2. Therefore pH is equal to 12. Okay, the most important buffer in the blood consists of, ब्लड मधला जे बफर असतं, ब्लडचा आपला जो पीएच असतो हा साधारणपणे 7.2 to 7.4 असतो. हा पीएच चेंज नाही झाला पाहिजे. आपण काहीही खाल्लं तरी सुद्धा त्यातनं ऍसिडिटी नाही झाली पाहिजे. त्यातला पीएच खूप जास्त चेंज जर झाला, म्हणजे 0.2 न जरी पीएच चेंज झाला तरी माणूस मरू शकतो. सो हे होऊ नये याच्यासाठी आपल्या ब्लडमध्ये एक बफर घालून ठेवलेलं आहे. दॅट बफर इज H2CO3 HCO3 मायनस. म्हणजे सोडियम बायकार्बोनेट असतो इथं, सॉल्ट ऑफ सोडियम विथ H2CO3, म्हणजेच वीक ऍसिड आहे हा, अँड प्लस त्याचा सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. सो हे बफर आपल्याला ब्लड मध्ये नेचरनं दिलेलं असतं. बाकीचे जर ऑप्शन्स जर तुम्ही बघितलीत तर याच्यामध्ये बफर नाहीच आहे. हा स्ट्रॉंग ऍसिड आणि Cl मायनस म्हणजे पण वीक बेस आहे, सॉल्ट नाहीये. इथं स्ट्रॉंग, इथं वीक ऍसिड वीक बेस आहे, स्ट्रॉंग ऍसिड वीक ऍसिड. आपल्याला कॉम्बिनेशन काय लागतं? वीक ऍसिड प्लस इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग विथ स्ट्रॉंग बेस, और वीक बेस प्लस सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. तर दोन पैकी एक काहीतरी लागतं. सो आन्सर मस्ट बी बी. नेक्स्ट, सोल्युबिलिटी वाले प्रॉब्लेम्स आता चालू होत आहेत. सो सोल्युबिलिटी ऑफ AgCl काहीतरी व्हॅल्यू गिवन आहे, म्हणजे ही एस ची व्हॅल्यू दिलेली आहे. सोल्युबिलिटी, सोल्युबिलिटीचे प्रॉब्लेम्स चेक करत असताना एक इम्पॉर्टंट गोष्ट चेक करायची की दिलेली गोष्ट युनिट हे मोल्स पर लिटर दिलंय ना. इफ नॉट तर आपल्याला ते कन्वर्ट करून घेतलं पाहिजे मोल्स पर लिटर मध्ये. काही वेळेला ते आपल्याला ग्रॅम पर लिटर, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असं देतात आणि मग आन्सर चुकू शकतात. सो हे महत्वाचं आहे की त्याला पहिलं कन्वर्ट करून घ्यायचं मोल्स पर लिटर मध्ये. आत्ताच्या केसमध्ये त्यांनी मोल्स पर लिटर दिलंय. सो नेक्स्ट, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. आता काय लक्षात घ्यायचं, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट KSP इज इक्वल टू, हा जो सॉल्ट आहे हा 1,1 टाईपचा सॉल्ट आहे. त्या वन शॉट व्हिडिओमध्ये मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. जर 1,1 टाईपचा सॉल्ट लक्षात नसेल येत, त्याचा जो फॉर्म्युला तयार होतो तो लक्षात नसेल येत, तर एकदा तो व्हिडिओ बघून घ्या. KSP इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला, जर 1,1 टाईपचा सॉल्ट असेल तर KSP इज इक्वल टू S². सो इथं आपल्याला काय मिळालं, सोल्युबिलिटी इज गिवन 7.2 into 10⁻⁻⁷. याचं स्क्वेअर करायचं. सो आपल्यासाठी आन्सर काय आलं पाहिजे, 7चा स्क्वेअर म्हणजे जवळजवळ 50च्या आसपासचं आन्सर आलं पाहिजे, इंटू 10⁻⁻14.
म्हणजेच हे 5 into 10 raised to minus 13 असा आन्सर येईल. सो आन्सर इज डी. नेक्स्ट, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ अ सॉल्ट हॅव्हिंग जनरल फॉर्म्युला. एक जनरल फॉर्म्युला दिलेला आहे. कुठला टाईप आहे हा? तो 1,2 टाईपचा सॉल्ट आहे. इन वॉटर इज, व्हॅल्यू गिवन आहे, KSP ची व्हॅल्यू दिली आहे. ओके, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ M2 प्लस आयन्स इन ॲक्वियस सोल्युशन विचारलेलं आहे. आता कॉन्सन्ट्रेशन KSP इज इक्वल टू काय असतं? आता MX2 जर असेल तर याचा अर्थ होत असतो KSP इज इक्वल टू M2 प्लस कॉन्सन्ट्रेशन इंटू एक्स मायनस कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर. 1:2 आहे. याचा अर्थ होत असतो आपल्याला KSP इज इक्वल टू अजून काय मिळतं? अजून असं मिळतं की हा एस आहे इंटू एक्स मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज 2s, कारण 2s तयार होणार आहेत, 2x तयार होणार आहेत, त्याचं कॉन्सन्ट्रेशन 2s आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे, विच इज इक्वल टू 4s क्यूब. ओके, सो KSP ची व्हॅल्यू गिवन आहे 4 इंटू 10 रेस टू मायनस 12. म्हणजेच 4 ला 4 तर कट होतील, म्हणजे एस क्यूब इज इक्वल टू 10 रेस टू मायनस 12. सो व्हॉट इज एस? एस इज क्यूब रूट ऑफ 10 रेस टू मायनस 12, म्हणजे 10 रेस टू मायनस 4 आला. आता कॉन्सन्ट्रेशन काय दिसत आहेत? M2 प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन विचारलंय, दॅट इज इक्वल टू एस, म्हणजेच 10 रेस टू मायनस 4. जर त्यांनी आपल्याला एक्स मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन विचारलं असतं तर हे डबल आलं असतं कॉन्सन्ट्रेशन आणि त्याचा स्क्वेअर आला असता. सो आता आपल्याला इथं काय कन्सिडर करायचं आहे? 10 रेस टू मायनस 4. सो आन्सर इज बी. नेक्स्ट, द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ अ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट AX2. परत एकदा इथं काय मिळाला? 1,2 टाईपचा सॉल्ट आहे आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्टची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. व्हॉट इज द सोल्युबिलिटी इन मोल्स पर लिटर? आत्ताच सारखंच एक्झाम्पल आहे. KSP इज इक्वल टू 1,2 टाईपचा सॉल्ट आहे, याचा अर्थ KSP इज इक्वल टू 4s क्यूब. KSP ची व्हॅल्यू गिवन आहे 3.2 इंटू 10 रेस टू मायनस 8 इज इक्वल टू 4s क्यूब. So s cube is equal to 3.2 into 10 raised to minus 8 divided by 4 करूया. काय मिळणार आहे? 4 ने याला जर डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतंय 0.8 इंटू 10 रेस टू मायनस 8. मला क्यूब रूट पाहिजे. क्यूब रूट पाहिजे याच्यासाठी आपल्याला 10 ची जी ही पॉवर आहे ही पॉवर डिव्हिजिबल बाय 3 घेतली पाहिजे. म्हणजेच मला इथं 10 रेस टू मायनस 9 जर केलं तर सोपं जाणार आहे. मग इथं जर मी 10 रेस टू मायनस 9 केलं तर इकडं आपल्याला 8 मल्टिप्लाइड बाय केलं पाहिजे. सो दिस इज एस क्यूब. सो व्हॉट इज सोल्युबिलिटी? एस इज इक्वल टू क्यूब रूट केला पाहिजे. 8 चा क्यूब रूट 2, 10 रेस टू मायनस 9 चा क्यूब रूट 10 रेस टू मायनस 3. सो 2 इंटू 10 रेस टू मायनस 3 इज द आन्सर, दॅट इज सी. नेक्स्ट, KSP फॉर काहीतरी एक सॉल्ट दिलाय HgSO4. HgSO4 म्हणजे 1,1 टाईपचा सॉल्ट आहे. त्याचं KSP ची व्हॅल्यू गिवन आहे. व्हॉट इज द सोल्युबिलिटी ऑफ सॉल्ट? 1,1 टाईपचा सॉल्ट साठी KSP इज इक्वल टू एस स्क्वेअर, म्हणजे 6.4 इंटू 10 रेस टू मायनस 5 इज एस स्क्वेअर. म्हणजेच इथं जर मी 10 रेस टू मायनस 6 केलं तर याचा 64 होईल, इज इक्वल टू एस स्क्वेअर. सो व्हॉट इज एस? स्क्वेअर रूट केला पाहिजे. 8 इंटू 10 रेस टू मायनस 3. नेक्स्ट, द सोल्युबिलिटी ऑफ AgI in NaI is less than that in pure water because. हा कॉमन आयन इफेक्टचा क्वेश्चन आहे. दोन्ही जे गोष्टी दिसत आहेत एकमेकांमध्ये टाकलेल्या
त्याच्यामध्ये आय मायनस हा एक कॉमन आयन आहे. AgI च्या सोल्युबिलिटी बद्दल बोलतायत, म्हणजे AgI मस्ट बी वीक. Ag प्लस प्लस आय मायनस, आणि त्याला आपण ऍड केलं NaI मध्ये. सोडियम सॉल्ट इज ऑलवेज कम्प्लिटली डिसोसिएटेड, सो इट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, म्हणजे Na प्लस प्लस आय मायनस असलं पाहिजे. हे दोन्ही गोष्टी जर एकमेकांमध्ये मिक्स केल्या, ऍक्वियस सोल्युशन्स आहेत, तर काय होईल? दोन्हीमध्ये आय मायनस आहे, म्हणजे या बीकरमध्ये जर आपण दोन्ही गोष्टी मिक्स करत असलो, तर या बीकरमध्ये आय मायनस कॉन्सन्ट्रेशन हे वाढलेलं असेल. आय मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं, तर अकॉर्डिंग टू लीच ऍटलियस प्रिन्सिपल बॅकवर्ड रिॲक्शन होती, ज्याच्यामध्ये इक्विलिब्रियम आहे. म्हणजे बॅकवर्ड प्रोसेस होत असताना याच्यामध्ये हा जो AgI असतो सोल्युबिलिटीच्या केसमध्ये, इट इज इन सॉलिड स्टेट. Ag प्लस ऍक्वियस, आय मायनस ऍक्वियस. याचा अर्थ जर इकडे बॅकवर्ड रिॲक्शन झाली, तर हा सॉलिड AgI तयार होणार आहे. म्हणजे तो डिसोसिएट तर नाहीच झालेला, तो डिझॉल्व्ह पण नाही झालेला इन वॉटर. म्हणजेच त्याची सोल्युबिलिटी डिक्रीज झाली. कशामुळे डिक्रीज झाली? बिकॉज ऑफ दिस कॉमन आयन इफेक्ट ऑफ आय मायनस. सो आन्सर इज बी. आता हे जे आपण MCQs सगळे सॉल्व्ह केलेले आहेत, याच्यामध्ये कुठलीही तुम्हाला अडचण असेल, डाऊट असेल, तर खाली कॉमेंट करून नक्की विचारा. आता या चॅप्टर मधले आपण आयनिक इक्विलिब्रिया मधले आपण पीएच, पीओएच, हायड्रोलिसिस, सुरुवातीचा ओसवाल्ड्स डायल्युशन लॉ, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, या टाईपचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून बघितलेले आहेत. हे फक्त बेसिक लेवल आहे. काही ट्रिकी एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये विचारलेली होती, पण हे बेसिक लेवल आहे. नवीन मी एक व्हिडिओ टाकणारच आहे, ज्याच्यामध्ये ऍडव्हान्स लेवल किंवा थोडेसे याच्यापेक्षा हायर लेवलचे MCQ सुद्धा आपण सॉल्व्ह करून बघणार आहे सेम चॅप्टरचे. सो तुम्हाला जर या चॅनलचे जर कंटेंट आवडत असतील, तर नक्की सबस्क्राईब करा, आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करायला, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. थँक्यू.